स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आणि सध्या मी माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव चेंज केलेलं आहे, ब्लॉग्स आणि डिजिटल टॉक्स। ओके, सो असं का मी नाव चेंज केलं, बिकॉज मला माझ्या पर्सनल लाईफस्टाईल किंवा मला काय प्रश्न पडतात, मला काय एक्झॅक्टली काय वाटतं ते मी तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न करते। आणि त्यासोबतच मला असं वाटतं की जर मला कुठले प्रश्न पडत असेल तर कदाचित तुम्हालाही ते प्रश्न पडत असतील आणि त्याला जर माझ्याकडे सोल्युशन असेल तर मी का नाही द्यावं। ओके, सो त्याच्यासाठी मी हा चॅनल ओपन केलेला आहे आणि मला खूप आनंद होत आहे की सध्या मी एक छोटासा कोर्स करत आहे। सो त्याचंही मला काही तुम्हाला थोडंफार नॉलेज देता आलं तर ती खूप बेटर आहे माझ्यासाठी, जेणेकरून मी जर तुम्हाला काही गोष्टी सांगत असेल तर त्या तुमच्यासोबत माझंही नॉलेज थोडंसं वाढतं। सो त्यासाठी मी थोडंसं चॅनलचं थोडंफार गोष्टी आहेत ज्या मी थोडं माझं काही डेली रुटीन असेल किंवा माझ्या काही बेबीच्या काही गोष्टी असतील किंवा मला काही तुम्हाला काही गोष्टीचं आईचं जीवन कसं असतं किंवा आई एक न्यू मॉम्स काय फेस करते किंवा सोबतच जर कोणी काही सोशल मीडियाच्या किंवा कोणालाही काही क्युरीज असतील डिजिटल मार्केटिंग्सबद्दल, सो त्याही तुम्ही विचारू शकता मला। आणि सध्या मी एक कोर्स करत आहे जो आहे डिजिटल मार्केटिंग रिलेटेड। सो तुम्हालाही त्याच्याबद्दल काही प्रश्न असतील किंवा काही असेल तर नक्की मला कमेंट करा। आणि सोबतच मी या चॅनलमध्ये खूप सारा असं पॉझिटिव्हिटी घेऊन येणार आहे आणि त्यासाठीच मी हा व्हिडिओ करत आहे। तुम्हालाही ह्या व्हिडिओ जर काही युजफुल वाटत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओ मी लवकरात लवकर घेऊन येईल तुमच्यासाठी। त्याच्यामध्ये माझी लाईफस्टाईल असू शकते किंवा काही डिजिटल मार्केटिंग रिलेटेड काही थोड्याफार क्युरीज असू शकतात किंवा थोड्याफार काही छान अशा AI टूल्स असू शकतात किंवा काही इन्फॉर्मेशन व्हिडिओज मी तुमच्यासोबत घेऊन येणार आहे। सो माझ्या चॅनलला लवकरात लवकर सपोर्ट करा, जास्तीत जास्त लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। ओके, सो आजचा टॉपिक आहे माझ्यासाठी जो मी आता नवीन स्टार्ट केलेला आहे, जसं की मी कालच्या माझ्या चॅनलचं नाव चेंज केलं आहे, त्याच्यामुळे सर्वात फर्स्ट असं माझ्या चॅनलचं काही टॉपिक असेल किंवा काही माझा फर्स्ट व्हिडिओ असेल याच्यानंतरचा। सो तो माझा व्हिडिओ आहे जो आहे एक हास्य, एक स्मित हास्य। सो आपण कुठेही कुठल्याही कार्यक्रमाला जातो किंवा कुठल्याही पॉझिटिव्हिटी गोष्टीमध्ये करायचं असेल तर आपल्या फेसचं जे काही हास्य असतं किंवा जे काही आपल्या बोलायचं आहे ते आपल्या हसण्यावरून आपण किंवा आपल्या स्मित हसण्यावरून आपण आपल्या मनात काय चाललेलं आहे किंवा आपल्याला समोरच्याकडे आपण समोरच्यासोबत कसा इंटरॅक्ट करतोय, कसा हसून खेळून बोलतोय हे आपल्या पॉझिटिव्हिटीवर डिपेंड। तुम्हाला काही प्रेरणादायी किंवा जर काही मी मोटिवेशनल व्हिडिओज किंवा मोटिवेशनल काही गोष्टी सांगू शकले तर तुमच्याही त्याच्यामध्ये कदाचित थोडा जरी काही प्रॉफिट झाला किंवा थोडंही काहीतरी तुम्हाला व्हिडिओजमध्ये युजफुल वाटलं तर नक्की मलाही आनंद होईल। आणि त्याच्यामुळेच मी हा चॅनल ओपन केलेला आहे। सो त्याच्यामध्ये आता सध्या तर काही मी जॉब नाही करत आहे, सो मी तुम्हाला काही टाईम मॅनेजमेंटचं काही सांगू शकत नाही, बिकॉज मीच काही स्वतः अजूनपर्यंत काही जॉब वगैरे जात नाही आहे। सो मी तुम्हाला लवकरच ह्याही व्हिडिओ घेऊन येईल बट इन फ्युचर। सो सध्या आता काय आहे की बेबी, घर आणि हा एक कोर्स, सो ह्या 3 गोष्टी माझ्या लाईफमध्ये सध्या तरी चाललेल्या आहेत। सो त्याचा मी टाईम मॅनेजमेंट जसं टाईम भेटतो तसं त्या टाईपने मॅनेज करते आणि प्लस सोबतच आरामही करते। सो आता खूप सारा आराम झालेला आहे, 6 मंथ कंप्लीट झालेले आहेत माझ्या बेबीला आणि आता ओके आहे, आता मी सगळ्या गोष्टी करू शकते। सो म्हटलं चला आपण अजून एक पॉझिटिव्हिटीच्या व्हिडिओज घेऊन येऊ तुमच्यासाठी। बस झालं आता सगळं हिंडून फिरून वगैरे खूप छान झालं, आता मात्र काहीतरी वेगळं काहीतरी घेऊन यायचं चाललेलं आहे माझं। सो तुम्हालाही हे टॉपिक छान वाटतात का हे मला नक्की कमेंट करून सांगा। एक स्मित हास्य म्हणजेच काय, तुम्ही जर जितकं स्माईल कराल तेवढं तुमचा फेसचा ग्लो येतो, प्लस तुम्हाला फेसमध्ये तुमचे घरातले कुठलेही प्रॉब्लेम्स असतील, तुमच्या घरातले कुठलेही प्रॉब्लेम्स असतील किंवा तुमच्या घरात काहीही गोष्टी घडत असतील ज्या तुमच्या विरुद्ध असतील किंवा जे काहीही गोष्ट असू द्या, पण जेव्हा तुम्ही तुमच्या फेसवर हास्य दाखवता तेव्हा समोरच्याला वाटतं की हा माणूस खूप पॉझिटिव्ह आहे आणि हा माणूस खूप छान असतं की सर्व गोष्टी हँडल करतो। सो आणि फर्स्ट गोष्ट अशीच आहे की सगळ्यांना काही ना काही प्रॉब्लेम्स आहेत, कोणी पूर्ण एकदम हॅप्पी असं तर नाही आहे, बट ह्या गोष्टी नक्की आहेत की काही जणांना थोडंफार
म्हणजे थोडं प्रॉब्लेम्स असतं, काही काहींना थोडं जास्त प्रॉब्लेम्स असतात. तो एवढं काही घाबरायची काही कारण नाही आहे. सगळ्यांच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आहे. सो आपण त्या प्रॉब्लेम्सला कसं फेस करतो, कसं हसून खेळून त्या प्रॉब्लेम्सला फेस करतो, हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्हीही तुमच्या लाईफमध्ये ह्या खूप छोट्या गोष्टी नक्की घेऊन या. एक हसणं म्हणजेच काय, आपण स्वतःला हसत मुखत ठेवलं की काय होतं, फर्स्ट तर स्ट्रेस रिलीज होतो. आपल्याला स्ट्रेस येत नाही. आपण जितकं विचार करू, जितकं निगेटिव्हिटीमध्ये जाऊ, तेवढं आपण निगेटिव्हिटीमध्येच जातो. आणि जितकं आपण पॉझिटिव्हिटीमध्ये जातो, तेवढं आपण पॉझिटिव्हिटीमध्ये जातो. सो जसं मी माझ्या लाईफचा एक पहिला एक्सपिरियन्स शेअर केलेला होता यूट्यूबमध्ये, की मला अपेंडिक्सचं माझं ऑपरेशन झालेलं. आणि तेव्हा मी या गोष्टी खूप स्ट्रेसफुल घेतल्या खूप. आणि जसं माझं नेचर आहे, मी खूप हसत खेळत राहते. मला असं हसणं, खेळणं, मजा मस्ती करणं खूप आवडतं. आणि त्या टायमाला मी इतकी निगेटिव्हिटीमध्ये गेली होती म्हणा, किंवा इतकं मला टेन्शन आलं होतं. कारण मला असं वाटत होतं की मी बरी होईल की नाही, काय होतं एक्झॅक्टली लाईफमध्ये. बट त्याच्यानंतर मात्र सर्व गोष्टींना असं फेस करायला गेली की हां ठीक आहे, ह्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये होणारच आहेत आणि त्या होतीलच. सो त्या टायमाला मी त्या गोष्टी पुढे टाकून ठीक आहे, जे होईल ते होईल. आणि आपण स्वतः किती पॉझिटिव्हिटीमध्ये घेतो, आपण हसत खेळत राहिलो, आपण एकदम पॉझिटिव्हिटीमध्ये राहिलो की लाईफमध्ये प्रत्येक गोष्टही पॉझिटिव्ह होते. आणि जसं आपण विचार करू तसं लाईफमध्ये गोष्टी घडत असतात. सो नक्की तुम्ही पॉझिटिव्हिटीमध्ये जा आणि हसत खेळत राहा. तुम्ही जेवढं हसाल तेवढं तुमच्या लाईफमध्ये खूप छान अशा गोष्टी होतील. आणि जे कोणी कुठल्याही गोष्टीचं प्रिपरेशन करत असाल किंवा कुठल्याही गोष्टीचा अभ्यास करत असाल, तर नक्की तुम्ही स्वतःही पॉझिटिव्ह राहा, जेणेकरून तुमच्या लाईफमध्ये खूप साऱ्या पॉझिटिव्ह गोष्टी होतील आणि खूप छान अशा गोष्टी होतील. सो जितकं छान जगता येईल तितकं छान जगा. आणि मी नेहमी सर्वांना सांगते की लाईफमध्ये जगणं म्हणजेच काय, हे लाईफ कितीही छोटी असू द्या, लाईफमध्ये खूप छान हसत खेळत जगणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तसंच त्याच्यामुळेच हा माझा व्हिडिओ आज पोस्ट करायचं कारण आहे. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायचं आहे की आपण जितकं हसू तेवढं पॉझिटिव्हिटी म्हणजे सकारात्मक बिल्ड होते. आणि त्याच्यासोबतही आपण जर हसलो तर समोरच्यालाही आपण हसवू शकतो. आपण हसलो समोरचाही पॉझिटिव्ह होऊ शकतो. समजा फॉर एक्झाम्पल, आपण आज कुठेतरी गेलो आणि समोरच्याचा खूप छान असा दिवस आहे किंवा वाईट दिवस आहे फॉर एक्झाम्पल. सो आपण समजा जर त्याचा खूप वाईट असा दिवस गेला, जर इंटरव्ह्यू वगैरे काही झालं बाबा, XYZ झालं, एक इंटरव्ह्यूमध्ये फेल झाला किंवा इंटरव्ह्यूमध्ये काही गोष्टी विचार करायला नाही आल्या, तो खूप निगेटिव्हिटीमध्ये गेला, खूप नाराज झाला आणि तो बिलकुल हसत नाही, आपला एक फ्रेंड आहे. सो आपण समजा त्याला भेटायला गेलो आणि जर आपणही त्यासमोर एकदम नॉर्मल राहिलो किंवा आपणही त्याच्यासोबत निगेटिव्हिटीमध्ये बोललो की अरे यार तुला भेटला नाही आहे जॉब, यार शी यार असं वगैरे, या गोष्टी जर बोललो, तर समोरचा माणूस काय करेल, त्यालाही वाटेल अरे खरंच यार मला नाही भेटलं, ही माझी ऑपॉर्च्युनिटी मिस झाली यार. बट जर तुम्ही तीच गोष्ट जर अपोजिट करायला गेलात, जर तुम्ही त्याला म्हटलात की अरे नाही नाही तू ठीक आहे ना, नाही ना, हा इंटरव्ह्यू गेला, थोडंसं काही तुझं प्रिपरेशन कमी झालं असेल, नेक्स्ट टाइम नक्की जास्त प्रिपरेशन कर, जास्त पॉझिटिव्हिटीने जा आणि जास्त छानपैकी इंटरव्ह्यू दे. आणि नक्की तू नेक्स्ट टाइम नक्की पास होशील किंवा नक्की तुझं इंटरव्ह्यू तू क्रॅक करशील. तू खूप छान पॉझिटिव्हिटीने जा. नेक्स्ट अपॉर्च्युनिटी तुझीच आहे आणि तुला खूप छान अशा कंपनीमध्ये जॉब भेटेल, खूप छान पोझिशनवर भेटेल आणि खूप छान पॅकेजवर भेटेल. सो त्यालाही असं विचारलं अरे यार खरंच हा बोलतोय ना, खरंच मी अजून छान प्रिपरेशन करतो, अजून छान अभ्यास करतो, अजून छान सगळ्या गोष्टी करतो आणि मी नेक्स्ट परत इंटरव्ह्यूला जातो, दुसऱ्या ठिकाणी इंटरव्ह्यू जातो, जे छान अशा कंपनीमध्ये इंटरव्ह्यू देतो. माझं नेक्स्ट टाइम नक्की सिलेक्शन होईल. आणि कदाचित 99% म्हणा किंवा 90% त्या समोरच्या माणसाचं इंटरव्ह्यू सक्सेसफुल झाला किंवा तो त्याचा इंटरव्ह्यू त्यांनी क्रॅक केला, तर नक्की तो आठवेल की अरे यार हा माझा मित्र मला बोललेला की हां तू चाल पुढे, तू हो पुढे, तू नक्की पास होशील किंवा तू नक्की इंटरव्ह्यू क्रॅक करशील. आणि तसंच झालं. सो आणि जर निगेटिव्हिटीमध्ये जरी झालं, समजा इन केस आता सिलेक्शन नाही झालं, त्याला काय वाटेल की अरे यार हां मी आता प्रिपरेशन कमी केलं होतं, नेक्स्ट टाइम अजून एकदा प्रिपरेशन करेल. जे मोस्ट ऑफ होतं UPSC MPSC रिलेटेड. पण घाबरायचं काहीच कारण नाही आहे. प्रत्येकाचं नशीब असतं म्हणा किंवा प्रत्येकाची एक प्रिपरेशनची लेवल असते, प्रत्येकाचं प्रिपरेशन्स असतं की त्या हिशोबाने कधी कधी काही इंटरव्ह्यू क्रॅक्स होतात, काही काहींना फर्स्ट अटेम्प्टमध्येच होतात, काही काहींना 2-2, 3-3 अटेम्प्ट नंतर होतात. सो त्याच्यामध्ये काहीही घाबरायचं कारण नाही आहे किंवा जास्तही निगेटिव्हिटीमध्ये न जाणं, काही गोष्टी न सोडणं. जर आपण कुठल्या गोष्टीला मागे लागलो तर हात धुवून मागे लागायचं. ठीक आहे, ही गोष्ट नाही येते, का नाही येते, काय प्रॉब्लेम आहे, या सगळ्या गोष्टी फेस करायच्या आणि त्या गोष्टीला
नक्की नक्की क्रॅक करायचं. सो हीच माझं आज व्हिडिओचं कारण होतं की चला आपण स्वतःही काही मी तुम्हाला काही गोष्टी सांगत गेली तर मलाही असं वाटतं हां आपणही केलं पाहिजे किंवा आपणही पॉझिटिव्हिटीमध्ये गेलं पाहिजे. जसं की आता माझा खूप मोठा ब्रेक पडला, जवळजवळ आता 1 इयर होईल माझ्या जॉब रिलेटेड ब्रेक पडला. बट मला असं वाटतं की नाही ठीक आहे, हा 1 वर्ष आहे ना, चला 1 वर्ष आपण आपल्या बेबीसाठी दिला, पण ह्याच्यानंतरचे जे दिवस असतील ते आपले असतील. त्यासाठी आता आपण काय प्रिपरेशन करू शकतो, तो आता आपण काय करू शकतो, हा जो थोडासा फार वेळ आहे तो आपल्यासाठी का नाही देऊ शकत आपण. आता आपण आपल्यासाठी एक वेळ दिला पाहिजे, आपण स्वतःला मोटिवेट केलं पाहिजे आणि आपण जर कुठे कमी पडत असू तर त्याचं प्रिपरेशन केलं पाहिजे. सो त्याच्यासोबतच मला असं वाटतं की मी तुमच्यासोबतही काही गोष्टी शेअर कराव्यात आणि तुमच्यासोबत मी केल्या. अजून एक गोष्ट आहे, त्याच्यासोबत आपला आत्मविश्वास तुटला नाही पाहिजे. सो आपण जे काही गोष्ट करतो ते आपण हसत मुखत केलं की आपला आत्मविश्वासही वाढतो, आपल्यासोबत समोरच्याचाही आत्मविश्वास वाढतो. समोरच्यालाही वाटतं की अरे हा खूप ह्याला खूप आत्मविश्वास आहे, ह्याला स्वतःवर खूप सारा कॉन्फिडन्स आहे, जो त्याला खूप एका नवीन शिखरावर घेऊन जाईल आणि एक नवीन गोष्टी त्याला सर्व गोष्टीचं नॉलेज येऊ शकतो. जो प्रत्येकाची एक फील्ड असते, प्रत्येकाची वेगवेगळी फील्ड असते. ओके, सो प्रत्येकाच्या वेगवेगळ्या फील्डमध्ये समोरचा माणूस काय करू शकतो काय नाही करू शकत, सो ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. ओके, सो ॲक्च्युली माझं बाळ झोपलं त्याच्यामुळे. आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्याला कितीही प्रॉब्लेम्स असू देत, आपण समोरच्याला किती स्माईल करतो, आपण समोरच्याला किती आपल्या चेहऱ्यावर हास्य दाखवतो आणि समोरच्याला किती पॉझिटिव्हिटी देतो हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आपण जेवढं समोरच्याला पॉझिटिव्हिटी देऊ तेवढं समोरचाही आपल्याला पॉझिटिव्हिटी देतो. ती आपली ताकद आहे आणि ते नक्की आपण ट्राय केलं पाहिजे. ओके, सो लाईफमध्ये तुम्ही कुठेही जा, कितीही काही प्रॉब्लेम्स येऊ द्या, तुम्ही त्या प्रॉब्लेम्सला एक हसत मुखत सामोरी जा, जेणेकरून तुमच्या लाईफमध्ये हे बघा प्रॉब्लेम्स तर येणारच आहेत, त्याला आपण काहीच करू शकत नाही. मग ते निगेटिव्हिटीनी प्रॉब्लेम्स का घ्यावेत, त्या हसत मुखत छान अशा प्रॉब्लेम्स घ्यावेत ना. ठीक आहे प्रॉब्लेम्स आहेत ना, ओके, पुढे काय करायचं. सो या गोष्टी खूप मॅटर करतात. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये या छोट्याशा गोष्टी नक्की बिल्ड करा. आणि तुम्हाला कसे वाटतात माझे व्हिडिओ हे सांगा. आता मी थोडंसं टॉपिक म्हणा किंवा थोड्याशा काही गोष्टी चेंज केले. हां, असंही तुम्ही समजू नका प्लीज की मी तुम्हाला खूप सारं ज्ञान देते आहे. मी माझा एक्सपिरियन्स सांगते की जेव्हा मी कुठल्या निगेटिव्हिटीमध्ये पडली तेव्हा मी खूप अशा मोटिवेशनल व्हिडिओज बघितले होते, जेणेकरून मी स्वतः मोटिवेट होईल तर समोरच्याला मोटिवेट करू शकते किंवा तर समोरच्याला सांगू शकते की हां ठीक आहे, माझ्यावर आता अशी काही निगेटिव्हिटी किंवा काही दुःखाची वेळ आलेली आहे किंवा मला माझं ऑपरेशन झालं, मला काही प्रॉब्लेम्स येत होते, बट ठीक आहे ना, ओके मी पुढे काहीतरी करेल. मी थोडा ब्रेक घेते, 1-2 महिने ब्रेक घेईल, देन नेक्स्ट मी परत माझं लाईफमध्ये छान अशा गोष्टी करेल. सो या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. तुम्हाला कशा वाटतात या व्हिडिओज हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशा व्हिडिओज नक्की मी घेऊन येऊ का हेही मला कमेंट करून सांगा. तुमच्या कमेंट्स माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत, बिकॉज हा चॅनल ओपन केला आहे, पण ह्या चॅनलचे सबस्क्रायबर वाढवणं प्लस वॉच टाईम वाढवणं प्लस माझ्या काही टिप्स तुमच्यासाठी युजफुल आहेत की नाही हेही मला नक्की जाणून घ्यायचं आहे. सो माझ्या चॅनलसोबत नक्की सोबत राहा माझ्या चॅनलच्या. आणि अजून काही गोष्टी असेल तर नक्की मला सांगा. आणि हा माझ्या हसण्यावरून व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्रायबर होतील. आणि अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, स्माईल म्हणजे काय, आपल्या लाईफमध्ये आपल्यासाठी एक पॉवर असते. स्माईल म्हणजे आपण जितकं स्माईल करू तसं समोरचा व्यक्तीही आपल्याला त्या हिशोबाने गृहीत धरतो. आपण समजा जर एकदम असं नॉर्मल राहिलो किंवा एकदम असं न हसत मुखत राहिलो, समोरच्याला वाटतं अरे याला इगो आहे किंवा ह्याला वाटतं की अरे हा एवढा नाही हसत बाबा, हे स्वतः माणूस आपल्या आपल्या जगात आहे बाबा, आपण त्याच्याशी नाही बोललं पाहिजे. पण तेच जर आपण मिळून मिसळून हसून खेळत राहिलं, त्याला काय वाटतं हां ही पर्सनॅलिटी खूप छान आहे, आपण ह्याच्यासोबत बोलू शकतो, आपण याच्यासोबत कम्फर्टेबल आहोत. सो सगळ्या ठिकाणी कम्फर्टनेस खूप इम्पॉर्टंट असतो. आणि आपणही म्हणतो की अरे हा खूप हसरा आहे किंवा ही खूप छान आहे, ही खूप हसतमुखत आहे, सगळ्यांसोबत ॲडजस्ट होते, सगळ्यांमध्ये ॲडजस्ट होते बाबा. तर त्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. सो तुम्हीही सगळ्या गोष्टींना हसतमुखत सामोरे जा आणि नक्की तुमच्या स्वतःच्या चेहऱ्यावरही स्माईल ठेवा. आणि हा व्हिडिओ मी बनवल्यामुळे तुमच्याही चेहऱ्यावर स्माईल आलेली आहे का, तुम्हालाही थोडेफार मोटिवेशनल भेटलेले आहे का हे मला नक्की कमेंट करून सांगा. बाय. अशाच नवीन व्हिडिओसाठी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कोमल ब्लॉग्स अँड डिजिटल टॉक्स. ओके, सो कसा वाटला माझ्या चॅनलचं नाव हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अजून खूप साऱ्या नवीन व्हिडिओज घेऊन येणार आहे.
आणि तुम्हालाही ह्याच्या पुढच्या व्हिडिओसाठी जर तुम्हाला कुठलेही AI टूल्स लागत असतील किंवा कुठलेही AI टूल्सबद्दल माहिती हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी नक्की लवकरात लवकर त्या चॅनलवरही व्हिडिओज घेऊन येईल. मी जे काही शिकते किंवा मला काय थोडंफार नॉलेज आहे ते जर मी तुमच्यासोबत शेअर करू इच्छिते तर का नाही. सो या हिशोबाने मीही तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करेल आणि माझंही नॉलेज वाढेल आणि प्लस तुमचंही नॉलेज वाढेल. सो तुम्हाला कशा वाटतात व्हिडिओज हे मला नक्की कमेंट करून सांगा. चला बाय बाय, हॅव अ नाईस डे, बाय.